रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा हा चाटचा प्रकार नक्की बनवून बघा. बघताबरोबर तोंडाला पाणी सुटेल, त्याचबरोबर सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते. बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी छान, त्याचबरोबर हेल्दी अशी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 कप मूग डाळ घेऊया आणि 1 कप उडीद डाळ घेऊया. दोनही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुवून झाल्यानंतर यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला घालून ह्या आपल्याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायच्या आहेत. थोडंसं कोमट पाणी घालून तुम्ही ही डाळ 2 ते 3 तासांमध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकतात. त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि 4 ते 5 तास डाळ भिजवून घेऊया. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पुदिना घेऊया आणि थोडासा कोथिंबीर, म्हणजेच 1 वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि पुदिना मस्त धुवून घेतलेला आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या घेऊया. थोडासा आल्याचा तुकडा घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. साधारण 4 ते 5 ग्लास यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आपण ज्याप्रमाणे पाणीपुरीचं पाणी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पाणी बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आता थोडंसं काळं मीठ घालूया. साधारण 1 चमचा काळं मीठ आपल्याला घालायचं आहे. तसेच अर्धा ते 1 चमचा यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आणि इथे मस्त आता हे पाणी बनवून तयार आहे. अगदी मस्त चटपटीत असं पाणी तयार होतं. तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकतात. आणि आपण डाळ भिजत घातलेली होती, तर डाळसुद्धा आता मस्त भिजलेली आहे. 4 ते 5 तासामध्ये डाळ अगदी मस्त भिजून तयार होते. तर आता आपण ही डाळ वाटून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची. आणि वडे छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेऊया. तर वाटण मी सेपरेट न वाटता यामध्येच सर्व सामान घालून वाटून घेणार आहे. तर 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2 चमचे जिरं आणि हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे सर्व आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. तर सर्व डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे. अगदी बारीक डाळ आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे आपल्याला एका रवीच्या सहाय्याने मस्त फेटून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हे बॅटर हँड मिक्सीने सुद्धा फेटू शकतात. हँड मिक्सीने बॅटर पटकन फेटून तयार होतं आणि इथे मी हँड मिक्सीनेच बॅटर फेटून घेतलेलं आहे. तर यामध्ये जेवढं तुम्ही बॅटर फेटून घ्याल तेवढे यामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर अगदी छान तयार होतं. तर आता मी बॅटर चेक करून दाखवणार आहे. एका बाउलमध्ये पाणी घेऊन आपल्याला यामध्ये थोडासा गोळा सोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात बॅटरचा गोळा अगदी वर येतोय. मस्त बॅटर तयार आहे. त्यानंतर एका इडली प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आज आपण वडे न तळता मस्त वाफवून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने सुद्धा वडे यावर ठेवू शकतात. एका स्टीमरमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि पाणी छान गरम झाल्यानंतर, पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये हे स्टँड ठेवून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे आहेत. हे वडे 10 मिनिटांसाठीच वाफवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त नको, नाहीतर ते कडक होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर मस्त वडे बनवून तयार आहेत. थोडेसे थंड झाल्यानंतर वडे आपण काढून घेऊया आणि हे बघा वडे अगदी मस्त पटकन निघत आहेत. तर सर्व वडे आपण अशा प्रकारे काढून घेऊया. त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तयार केलेलं पाणी काढून घेऊया. यामध्ये आपल्याला 2 चमचे हिंग घालायचं आहे. तुम्ही हा सर्व पाण्यामध्ये सुद्धा घालू शकतात. त्यानंतर यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेणार आहे. आणि आता आपण जे वाफवून घेतलेले वडे आहेत ते यामध्ये सोडून घेऊया. वडे अगदी छान नरम होतात. आपण बॅटर मस्त हँड मिक्सीने फेटून घेतल्यामुळे वडे अगदी मस्त नरम झालेले आहेत, अजिबात कडक होत नाहीत. त्याचबरोबर वडे आपण तळून न घेता वाफवल्यामुळे ते हेल्दीसुद्धा आहेत.
रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। त्यानंतर अशा प्रकारे गोल कांदा कट करून घेतलेला आहे। हे रिंग मी यामध्ये घालून घेणार आहे। हे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि यामध्ये चवीलासुद्धा खूप छान लागतात। तसेच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता चटपटीत असे वाफवलेले वडे बनवून तयार आहेत। बघताबरोबर तोंडाला पाणी सुटेल एवढे हे छान दिसतात, त्याचबरोबर चवीलासुद्धा अगदी छान लागतात। तर तुम्हीसुद्धा रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळलेला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी तयार होते। तर मग आजची ही वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।